हे शाप देण्याच्या आधीची गोष्ट आहे, कारण पंढरपूर तगणी पुरातन क्षेत्र आहे, पण तिथे तगणी नारदांचा आश्रम आहे. पण असे असणारे नारदजी फिरू लागले. एवढ्या क्षेत्रामध्ये फिरलो, पण आता एवढे चांगले चांगले क्षेत्र सांगितले, पण कशाला म्हणायचं? अहो सगळीकडे फिरलो, पण महत्वाची गोष्ट सांगतो, मला चिंता काय आहे त्याची. चिंता एवढीच आहे, या सगळ्या तीर्थांमध्ये गेल्यानंतर मला जाणवलं कोणी खरं बोलतच नाही, सगळे खोटं बोलणार आहे. सत्यम नास्ति तपशौचम दयादानम न विद्यते उदरम भरिणो जीवः वराका कूट भाषिण. सत्यम नास्ति तपशौचम, कोणी खरं बोलणारं सापडलं नाही तीर्थामध्ये. कोणी तपश्चर्या करणारं सापडलं नाही. जेथे पाहावे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. म्हणून परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर तपश्चर्या असली पाहिजे. बिगर तपश्चर्याचा परमात्मा भेटत नाही. तपश्चर्या हीच पायाभरणी आहे. त्याच्यावरच खऱ्या अर्थानं परमार्थाचं मंदिर उभं आहे. मग परमात्म्याची प्राप्ती होईल. तप करणं गरजेचं आहे. म्हणून तपश्चर्या कोणी करायला मागत नाही. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन असं म्हटलं जातं. आता सर्वांना कीर्तन करावं असं वाटतं, पण ग्रंथ पाहावेसे वाटत नाहीत, पाठांतर करावं असं वाटत नाही, ओव्या पाठ कराव्याशा वाटत नाहीत, अभंग पाठ करावेसे वाटत नाहीत, श्लोक पाठ करावेसे वाटत नाहीत. फक्त कीर्तन करावं असं वाटतं. फक्त कीर्तन करण्यात काय तात्पर्य आहे महाराज? पहिले कीर्तनकार कीर्तनात प्रमाण द्यायचे, आणि प्रमाण दिलं की त्या प्रमाणाचं ध्रुपद सुद्धा म्हणायचे. आता आम्हाला ध्रुपद आठवतच नाहीत, मला तर नाहीत आठवत बा, मी काय करू त्याला. महत्वाची गोष्ट आहे. 2-2 हजार अभंग पाठ असायचे. आमच्या गावात एक दिंडी यायची, म्हातारबा शिंदे खनपुरीकर बाबा, आणि ती दिंडी आली, आणि त्याच्यात गावातली त्या दिंडीतली टाळकरी तर होतेच होते. एक गावातला टाळकरी उभा राहिला, आणि तो उभा राहिल्यानंतर त्यानं दम खावा ना. बाबा फार गरम होते महाराज, ते एवढे गरम डोक्याचे होते, काय म्हणतील कोणाला सांगता यायचं नाही. आता जसे वक्ते बाबा आहेत ना, अगदी असेच बाबा होते ते. आणि त्या माणसानं प्रमाणच दिलं महाराज. प्रमाण दिल्यावरती त्याच्याकडे पाहायला गेल्या, प्रमाण देतो का म्हणे, माझे प्रमाण पाठ नाहीत का म्हणे, किती अभंग पाठ आहेत तुझे सांग. तो लागला तत्वमम करायला. म्हणजे 2000 अभंग पाठ असतील तर टाळ घेऊन उभं राहायचं, नाही तर खाली बसायचं. ही जुन्या लोकांची परंपरा. म्हणजे पाठांतर जीवनामध्ये असावं, अभंगाचं असावं, ओव्यांचं असावं, श्लोकांचं असावं. महादेव महाराज आता वैकुंठाला गेले. महादेव महाराज जगताप ते म्हणायचे, ओवी श्लोक आणि प्रमाण एक झालं की सिद्धांत तयार होतो. महत्वाची गोष्ट आहे. ओवी प्रमाण आणि श्लोक एक झाला, एका अर्थाच्या 3 गोष्टी सापडल्या की समजायचा सिद्धांत आहे. म्हणून अशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे, चिंतन अशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून कोणी तपश्चर्या करायला मागत नाही, सत्य कोणी बोलत नाही, तप कोणी करत नाही, सत्यम शौचम त्याच्याजवळ पाहायलाच मिळत नाही. दया दानम, दया कोणी करत नाही, कोणी दान धर्म करायला तयार होत नाही. सगळे पोट भरण्याच्या मागे धावतायत. उदरम भरिणो जीवः वराका कूट भाषिण. आणि पोट भरण्याकरिता सुद्धा दुसऱ्याला अपमानित करून त्यांनी स्वतःचं पोट भरण्याचा प्रयोग सुरू आहे. दुसऱ्याला कमी लेखून, दुसऱ्याला हिनवून त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व वाढवण्याकरिता उदरम भरिणो जीवः वराका कूट भाषिण, कूट भाषण करून अशा पद्धतीने बोललं जातं. महत्वाची गोष्ट आहे. पण हे मला पाहायला मिळालं, मला बरं वाटलं नाही. अजून म्हटले काय काय पाहायला मिळालं, न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्प्रियो न रहा. कोणी योगी दिसला नाही, कोणी सिद्ध पुरुष दिसला नाही, कोणी सत्कर्म करणारा दिसला नाही. कलिदावानले नाद्य साधनम भस्मदाम गता. या कली रूपी अग्नीच्या माध्यमातून सगळी साधनं भस्म झाल्यासारखी दिसू लागली. हे पाहून मला त्यांनी वाईट वाटतंय. मग मी काय केलं, आणखी त्यांनी फिरू लागलो. घरोघर भांडण पाहायला मिळालं. तरुणी प्रभृता गे, हे नारदांचं वर्णन आहे. नारदाने अभ्यास केलाय समाजाचा. नंतर या समाजामध्ये मला पाहायला मिळालं म्हणे घरोघर तरुण स्त्रीची मालकी आहे. तरुणी प्रभृता गे, हे घराची मालकीनच होती तरुण स्त्री. खरं तर घराचे मालक वृद्ध असावेत. म्हाताऱ्या माणसांना फार महत्व असावं. ज्या परिवारामध्ये वृद्धांना मान सन्मान प्राप्त होतो तो अतिशय सात्विक परिवार समजा. नाहीतर मनुष्य घरातला त्यांनी म्हातारा झाला आणि त्यानं जर एखादा सल्ला द्यायचं जरी ठरवलं तरी त्याला बोलता येत नसेल, तुम्ही शांत राहा, तुम्हाला समजत नाही, असे शब्द जर असतील तर समजायचं त्याच्यात काही संस्कार नाहीत, त्या घरामध्ये सात्विकता अजिबातच नाही. म्हणून वृद्धांना महत्व असावं. पण इथे त्यांनी तरुणी त्यांनी मालकीन झाली. तरुणी प्रभुता घे, प्रभुता म्हणजे मालकी, आणि तरुण स्त्रीची मालकी झाली घरोघर. आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलं दंपत्तीनांचे कलह, पती पत्नींमध्ये भांडणं सुरू झाले. एखादा म्हणेल हे नारदजी ब्रह्मचारी, त्यांना काय करायचं, बायकांचं त्यांनी नवऱ्यांचं भांडण होत आहे, घरोघर भांडणं चालले. नारदजी संत आहेत आणि संत जगाची चिंता करत असतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे सगळे मुद्दे त्यांच्या डोळ्यासमोर आहेत.
त्याच्या पुढे आणखी वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात पाखंड निरताम संतो. जे स्वतःला संत म्हणतात ते पाखंड करण्यामध्ये रत आहेत. पाखंड निरताम संतो. त्याच्या पुढे सांगितलं शालको बुद्धिदायका. शालक म्हणजे बायकोचा भाऊ. साला म्हणजे मेहुणा. त्याला अनेक नाव आहेत महाराज, म्हणून त्याला इथे शालक असं म्हटलं जातं. शालको बुद्धिदायका, जो त्यांनी बायकोच्या भावाचं म्हणणं ऐकून त्यांनी आपला प्रपंच करतो. ज्याला थोरल्या भावाविषयी अजिबात प्रेम वाटत नाही पण मेहुण्याविषयी फार प्रेम वाटतं, असा त्यांनी समाज तयार झाला. शालको बुद्धिदायका. बैमान आहे महाराज दुनिया. कबीर महाराज वर्णन करून सांगतात. आई रे बैमान दुनिया आई रे, 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 आई रे बैमान दुनिया औरत को बहुमान. माय बापाला मानत नाहीत, बायकोला जास्त मान. तिच्या आरतीच ओळायची राहते. जय देव जय देव जय माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. औरत को बहुमान. पुढे ऐका. शालको बुद्धिदायका. बडे भाई को कोई नाही माने. मोठ्या भावाला मान सन्मान नाही. साले को बहुमान. मेहुण्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी वागणारी माणसं. हे पाहून नारदांना दुःख होत आहे. दुःखी आहेत नारदजी महाराज. म्हटले एवढं सगळं त्यांनी पाहून मला बरं वाटलं नाही, आणि म्हणून मी विचार केला की कोणत्याच तीर्थात समाधान वाटत नाही जिथं श्रीकृष्ण परमात्म्याने लीला केल्या त्या वृंदावनात तरी जावं. म्हणून यमुना नदीच्या काठावर त्यांनी मी वृंदावनात गेलो. नारदजी महाराज वर्णन करून सांगताय. मोठं समाधान वाटलं. तिथे भगवान श्यामसुंदर वास्तव्य करतोय. त्याला बाक्यविहारी म्हणतात. तो त्यांनी देवळाचरण उभा आहे. जगन्नियंता परमात्मा भक्तांच्या प्रेमामध्ये गुंतून पडलेला आहे. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, असा असणार तो परमात्मा. जो भोंगा आहे ना, घर करत त्यांनी महाराज वाळलेल्या लाकडाला छिद्र पाडून त्यांनी निघून जातो. तो भोंगा कमलिकेत अडकून पडतो. तिची कोवळी पानं सुद्धा तो कुरतडून जाऊ शकत नाही का, तो तिथे गुंतून पडलेला आहे त्या गंधामध्ये. महत्वाची गोष्ट आहे. तसा जगाचा मालक जो त्यांनी कशालाच कळत नाही, जो त्याने कर्मा न कर्म अतिशय सूक्ष्म आहे. कर्माच्या पद्धतीनं जाल तर परमात्म्यापर्यंत घाईघाई जात येत नाही. दोन गोष्टी सूक्ष्म आहेत महाराज. एक ब्रह्म सूक्ष्म आहे आणि दुसरं कर्म सूक्ष्म आहे. सामान्य बुद्धीला कर्मही कळत नाही आणि सामान्य बुद्धीला ब्रह्मही कळत नाही. म्हणून कर्म कळत नाही, कर्माच्या माध्यमातून जाता येत नाही परमात्म्यापर्यंत. कठीण आहे समजायला. ज्ञानाच्या माध्यमातून जाल तर ज्ञान सुद्धा सामान्य लोकांना कळत नाही अधिकार झाल्याशिवाय, म्हणून कठीण आहे. योगाच्या मार्गाने जर जाल तर योग सुद्धा कठीण आहे. असा न समजणारा परमात्मा, न कळणारा परमात्मा, सहजासहजी प्राप्त न होणारा परमात्मा, तो गुंतून पडतो कशात? प्रेमात. म्हणून प्रेमानं प्राप्त होतो, प्रेमानं अडकतो, प्रेमानं सापडतो. असा परमात्मा त्या वृंदावनात त्यांनी गुंतून पडला. भक्तांच्या प्रेमात उभाच राहिला.
म्हणून महात्मे वृंदावनाला फार जास्त महत्व देतात महाराज. वृंदावन म्हणजे भगवंताचं हृदय आहे. तिथे जाऊन राहतात चिंतन करण्याकरिता, तिथे जाऊन राहतात भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घेण्याकरिता. महत्वाचे, जेवढी पंढरी महत्वाची आहे तसं वृंदावनही महत्वाचंच आहे. नाही तर पंढरीत राहून आपण वृंदावनाची कथा सांगतो, पंढरीत राहून आपण गोकुळाची कथा सांगतो, म्हणजे गोकुळ वृंदावन महत्वाचं आहेच ना महाराज. त्याला दुय्यम का करावं? हे सगळे क्षेत्र आपलेच आहेत. नाही तर आपण संकुचित होऊ ना, म्हणे आपलं आपलंच आहे, म्हणे पंढरपूरच फक्त महत्वाचं आहे. आणि तेवढ्यात जर पडलं तर आपण फार वारकरी संकुचित नाही. वारकरी हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, वारकरी तर व्यापक आहे महाराज. वारकऱ्याचं कार्य व्यापक आहे. जगभरातलं चांगले कार्य आहे, विश्वाला चांगली उद्धरून नेणारं कार्य आहे. त्यापेक्षा स्वर्गातले अमर सुद्धा वारकऱ्याचं कार्य पाहून चकित आहेत. मग स्वर्गात सुद्धा वारकऱ्याचा महिमा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, एवढं श्रेष्ठ आहे वारकऱ्याचं वर्णन. म्हणून लक्षपूर्वक ऐका. वृंदावनात परमात्मा वास्तव्य करतो. मी वृंदावनात गेलो, तिथे जाऊन पाहू लागलो, पण तिथेही मला एक आश्चर्य पाहायला मिळालं. म्हणे काय? तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः एका तु तरुणी तत्र विषण्णा खिन्न मानसा. तिथे एक आश्चर्य मला पाहायला, काय आश्चर्य पाहिलं? म्हणे खिन्न मनानं बसलेली तरुण स्त्री होती. तिच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवून दोन वृद्ध झोपलेले होते. ते अतिशय जर्जर झाले होते, म्हातारे झाले होते, फार कष्टी होते. त्या तरुणीच्या भोवती गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी तिची सेवा करण्याकरिता, तिला वारा घालण्याकरिता उभ्याच होत्या. साक्षात मुक्ती देवी जिची सेवा करण्याकरिता उभी होती. हजारो सेविका तिच्या अवतीभोवती दिसत होत्या आणि ती मात्र दुःखी होती. जिच्याकरिता सगळे लोक धावपळ करतायत तिचं नाव आहे मुक्ती, मुक्त स्थिती. आणि ती मुक्त स्थिती सेवा करते आहे त्या तरुणीची. अशी श्रेष्ठ तरुणी पण खिन्न मनानं बसली होती. त्याला मी पाहिलं, मला आश्चर्य काय आहे? हे आश्चर्य आहे की जी तरुण आहे आणि तिची एवढे सर्वजण सेवा करतायत, पण ती मात्र दुःखी आहे, खिन्न मनानं बसलेली आहे. हे मला आश्चर्याचं वाटलं. कोण असेल ती? पण मी विचार केला, जाऊ द्या, कोणी असेल. आपण काय भगवंताचं चिंतन करत प्रवास त्यांचा सुरू झाला आणि त्या तरुणीनंच मला हाक मारली. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. हे साधो क्षणवर थांबा, भो भो साधो क्षणम तिष्ठ, क्षणभर थांबा, क्षणभर थांबा, दर्शनम तव लोकस्य, तुमच्या दर्शनानं सर्वथा अघ हरम परम, सर्वथा अघ हरम परम. अघ म्हणजे पाप, तुमच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते, असं तुमचं सामर्थ्य आहे, असा तुमचा अधिकार आहे. थांबा. नारदजी महाराज म्हटले, मी थांबलो. तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारलं, कोण आहेस तू? हरी नारद उवाच एकासी त्वं का विमोचे मां नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. कोण आहेस तू? का दुःखी आहेस? तुझा परिचय मला सांग. मग तिनं स्वतःचा परिचय सांगितला. महाराज, माझं नाव आहे भक्ती, मी आहे भक्ती. माझ्या मांडीवर त्यांनी मस्तक ठेवून झोपलेले हे जे दोघे वृद्ध आहेत, हे माझी मुलं आहेत. यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. हे ज्ञान वैराग्य नावाची माझी मुलं आहेत. आणि विशेष गोष्ट सांगण्यासारखी अशीच आहे की मी तरुण आहे आणि माझी मुलं म्हातारी आलेले आहेत. ज्ञान वैराग्य म्हातारे झालेले आहेत, मी मात्र तरुण आहे. एवढे सगळे माझ्या अवतीभोवती सेवा करण्याकरिता उभे आहेत, पण मला समाधान वाटत नाही. माझ्या मुलांची ती अवस्था पाहून मी दुःखी झालेली आहे. वास्तविक माझा जन्म त्यांनी द्रविड देशात झाला. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे. कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये मला मान सन्मान प्राप्त झाला. आणि गुर्जरी जीर्णताम गतः, मी गुजरात प्रांतात गेले, जीर्ण झाले. द्रविड देशात उत्पन्न झाले, जन्माला आले. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात कुठे कुठे क्वचित मला मान सन्मान प्राप्त झाला आणि गुजरात प्रांतात गेले, मी जीर्ण झाले. भक्तीचं वर्णन आहे. आणि मग मी वृंदावनात आले. वृंदावनात आल्यावर मला नवीन स्थिती प्राप्त झाली. मी पुन्हा तरुण झाले, पण माझे दोन मुलं म्हातारे झाले, ज्ञान आणि वैराग्य. असंच आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. भक्तीचा जन्म हा दक्षिण प्रांतातच झाला, द्रविड देशामध्ये. जेवढे जेवढे भक्तीचे आचार्य त्यांनी मोठे मोठे झाले ना, ते सगळे दक्षिणातूनच आले आणि उत्तरेकडे गेले. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य हे दक्षिण प्रांतातच जन्माला आले. केरळ प्रांतामध्ये कालडी गावामध्ये आलमाई नावाच्या नदीच्या काठावर आलमाई गंगा, तिथे शंकराचार्यांचं प्राकट्य अवतार तिथे झाला. आणि प्रवास करत करत त्यांनी महाराज उत्तर प्रांतापर्यंत गेले. महत्वाची गोष्ट आहे. अजून त्यांनी महाराज अनेक आचार्य दक्षिणात प्रगट झाले आणि उत्तरेकडे गेले.
म्हणजे भक्ती घेऊन त्यांनी सगळ्या जगाच्या समोर वाटू लागले. म्हणून भक्ती प्रगट झाली दक्षिणात आणि ती त्यांनी वृंदावनात गेली, तरुण झाली आणि ज्ञान वैराग्य मात्र म्हातारे झाले. याची मला चिंता वाटते, दुःख वाटत आहे. मी आता काय करू? भक्ती सामान्य नाही महाराज. भक्तीचा परिवार पाहायला पाहिजे. भक्ती म्हणजे काय? भगवंतावर केलेलं प्रेम हा परिवारच आहे प्रेमाचा. म्हणून भक्ती भगवंताची पत्नी आहे. भक्ती महाराणी आहे, भगवंताची पत्नी आहे. भक्तीचा पती परमात्मा, भक्तीला 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य. ती भक्ती जीवाला त्यांनी भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे, एवढं तिचं सामर्थ्य आहे. तिच्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर दैदिप्यमान आहे. तिच्या हातामध्ये कंकण आहेत महाराज. कंकण म्हणजे बांगड्या, हातात बांगड्या घातलेल्या आहेत भक्तीनं. भक्तीच्या हातात बांगड्या आहेत. का बरं बांगड्या घातल्या जातात? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? या बायका हातात बांगड्या भरतात ना, त्यांना विचारा बरं का बरं बांगड्या भरतात? नाही सांगतात त्याचं उत्तर. कारण का बांगड्या घातल्या जातात हातात हे माहीतच नाही. ह्या ज्या हातातल्या बांगड्या कंकण आहेत ना, ते समर्पणाचं लक्षण आहे. समर्पण. म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीला चुडा भरला जातो. हा जो चुडा भरला जातो ना, तिला हे सांगितलं जातं की तू आता समर्पित व्हायला निघालेली आहेस. ज्याच्याबरोबर तुझा विवाह होणार आहे त्याच्या समोर तुला समर्पण करायचं. हे समर्पणाचं प्रतीक आहे. बांगडी हातात घाल, कंकण. भक्तीच्या हातामध्ये कंकण आहेत, समर्पणाचं लक्षण आहे. भक्तीच्या कमरेला कमरपट्टा आहे. आपल्या भागात नाही, पण तिकडे परभणीपासून त्या भागात जर पाहिलं तर वयोवृद्ध स्त्रियांच्या कमरेला चांदीचा कमरपट्टा दिसतो. श्रीनिवास महाराजांना माहित असेल, त्यांना तिकडे जास्त फिरावं लागतं. कमरपट्टा, चांदीचा कमरपट्टा. का बरं कमरपट्टा बायकांनी कमरेला बांधायचा? कमरपट्टा हे त्यांनी संयमाचं लक्षण आहे. संयम. भक्तीच्या कमरेला पट्टा आहे, त्याचं नाव आहे संयम. या भक्तीच्या पायामध्ये त्यांनी पैंजण आहेत. पैंजण. हे पैंजण कशाचे आहेत माहिती आहे? हे सदाचाराचं लक्षण आहे. सदाचार. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला गोष्ट सांगायची म्हणून मी सांगत नाही. का सांगतोय ते लक्षात घ्या. भक्ती जर आपल्या जीवनामध्ये आली तर हे सगळे लक्षण आपल्या जीवनात आले पाहिजे. भक्ती आली की परमात्म्याविषयीचं प्रेम आलं पाहिजे. भक्ती आली की ज्ञान आपोआप आलं पाहिजे. भक्ती आली की वैराग्य आलं पाहिजे. भक्ती आली की समर्पण आलं पाहिजे. भक्ती आली की संयम आला पाहिजे. भक्ती आली की सदाचार आला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आली त्याच्या जीवनामध्ये समर्पण आलं. जर समर्पण नसेल त्यानं स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणायचंच नाही. भगवंताच्या समोर समर्पण जर करीत नसेल, भक्तच कशाचा? जर संयम जीवनामध्ये नसेल तर तो भक्तच कशाचा? आणि सदाचरणी जर नसेल तर तो भक्तच कशाचा? म्हणजे जो भक्त आहे, जेवढे हरिभक्तीपरायण आहेत त्या सगळ्या लोकांनी कान उंच करून ऐका. महत्वाची गोष्ट सांगतोय. आपण भगवंताचे भक्त आहोत. आपल्या जीवनामध्ये पूर्ण समर्पण असावं भगवंताविषयी. दुसऱ्या कोणाच्या समोर पांगिला होणार नाही. नकरी अनेकांचा पांगिला. जर हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नर त्रिभुवन खाय, प्रेमी तुझीच वास पाहेगा विठोबा. भानुदास महाराज वर्णन करून सांगतात. समर्पण आहे भगवंताच्या समोर, सर्वस्वाचं समर्पण. कारण भक्तीचं लक्षण करतानाच नारदांनी सांगितलं सूत्र, तदा अर्पिता अखिल आचारिता. सर्वस्व भगवंताला समर्पित करून टाकणं समर्पण भक्तीचं लक्षण आहे. संयम भक्तीचं लक्षण आहे. भक्ताच्या जीवनामध्ये संयम असावा. त्याला स्वतःची इंद्रिय आवरता यावेत, त्याला स्वतःच्या वासना आवरता याव्यात, त्याला स्वतःचं मन आवरता यावं. संयम आहे महाराज. म्हणून जीभ आवरता आली पाहिजे. जीभ 2 कामं करते, बोलणं आणि खाणं. भक्तीमध्ये आडवे पडणारे 2 मुद्दे आहेत महाराज. एक आहे वाद आणि दुसरा आहे स्वाद. वाद आणि स्वाद. जे त्यांनी भक्ती करणारे लोक आहेत त्यांनी कधीच जीवनात वाद घालायचा नाही. कारण भक्तीत आडवा पडतो ना महाराज. मग वाद त्याच्या जीवनात राहत नाही. कोणाशीच वाद घालायचा नाही आणि कशाचाच नाही. तो जर फारच जास्त बोलत असेल म्हणायचं बाबा तू शहाणा, आणि तुला जर आणखी वाटत असेल तर तुझा सगळा परिवार शहाणा, मला त्याच्याशी काय, तुझे सगळे शहाणे, मी आपला हंबरा आहे. असंच महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वाद नाही. आणि नंबर 2 स्वाद. भक्तीमध्ये स्वाद सुद्धा काही कामाचा नाही. ज्यांना तोंड आवरता येत नाही ते भक्ती करू शकत नाहीत. महत्वाची गोष्ट आहे. आमचे गेळे असे फुगायला लागले मोठे मोठे, गालीन लोटांगण. तोंड आवरत नाही म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी झुरोनी पांजरा हो पाहे आता प्रमाण आम्ही म्हणतो. तुकोबरांची प्रमाण लोकांच्या समोर आम्ही सांगतो, ते पण ठासून म्हणतो झोरोनी पांजरा हो पाहे आता. आणि आमची तब्येत पाहिली तर विचारायलाच नको. मग कशाची झुरं नाही. फक्त सांगतो आहोत आम्ही, झुरत नाहीत आम्ही.
फक्त सांगतो आहोत. त्यांनी जे सांगितलंय झुरायला ते झुरत नाहीत. मी क्षमा मागून बोलतो, महत्वाची गोष्ट आहे. अरे झुरल्याशिवाय असं कसं होईल महाराज, आम्ही डाफाळलेलो का, तर आम्ही झुरत नाहीत म्हणून. का तोंड आवरता येत नाही म्हणून, तोंड जीव आवरता आली पाहिजे. आवरणच महत्वाचं. संयम, ज्याच्या जीवनात भक्ती त्याच्या जीवनात संयम. बस, ज्याच्या जीवनात भक्ती त्याच्या जीवनात सदाचार. म्हणून भक्तीच्या हातातली कंकण ही त्यांनी समर्पणाचं लक्षण, भक्तीचा कमरपट्टा हे संयमाचं लक्षण, भक्तीच्या पायामध्ये असणारे पैंजण हे सदाचाराचं लक्षण. ही लक्षणं बारकाईनं पाहण्यासारखीच. अशी असणारी भक्ती दुःखी आहे. तिने स्वतःचा परिचय दिला आणि मग त्यांनी महाराज नारदजींना विचारू लागले, का झालं असं सांगा. मी तर वृंदावनात आले आणि वृंदावनात येऊन त्यांनी मला तर तारुण्य प्राप्त झालं, पण माझी मुलं म्हातारे झाली, मला वाईट वाटतंय. वृंदावनस्य संयोगात पुनस्तुम तरुणी नवा. नारदजी म्हणू लागले, तू तरुण झालीस, फार समाधान वाटतंय. धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. म्हणून तर वृंदावन धन्य आहे, जिथे भक्ती नृत्य करते, नाचते, असं श्रेष्ठ असणार वृंदावन. पण ही माझी मुलं अशी का झाले ते सांगा. मग नारदजीने सांगायला सुरुवात केली, असं आहे, हे युगाचा प्रभाव आहे, युगाचा प्रभाव आहे. कलियुगाच्या प्रभावानं त्यांनी ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेले आहेत. या कलियुगामध्ये भक्तीला प्राधान्य आहे, ज्ञान वैराग्याला नाही. पण भक्तिप्रधान असणार हे युग आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. पण भक्तिप्रधान असणार हे युग आहे. याच्यात ज्ञान वैराग्याला जरा कमी किंमत आहे. म्हणून ज्ञानार्जन करणारे लोक कमी सापडतात, कमी सापडतात. हे सगळ्याच प्रकारचे लोक एकत्र करायचे, सगळ्यांच्या समोर भगवंताची कथा सांगायची, कीर्तन सांगायचे. हे कशा करतात? कीर्तनामध्ये कीर्तनकारानं पाठातल्या प्रक्रिया सांगायच्या नसतात. क्वचित एखादी सांगितली तर गोष्ट वेगळी आहे, नाही तर सारे लोक झोपतील ना. हे काही सगळ्यांचं काम नाही. सगळेजण ते श्रवण करू शकत नाहीत. ते श्रवण करण्याकरिता अधिकारी असला पाहिजे. मग त्यांनी पुढे भक्तीने धरले हाती, मागे मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आधी भक्तीनं पुढे त्यांनी चालावं, मग अंधारून गोंजारून सगळ्या लोकांनी एकत्र घ्यावं. मग एखादा ज्ञानाचा अधिकारी सापडतो, मग तोच चिंतन करण्याकरिता जातो, पाठ ऐकतो, ग्रंथ ऐकतो. असा अधिकारी त्यांनी आपापच सापडतो. म्हणून या कलियुगामध्ये भक्ती प्रधान आहे, म्हणून ज्ञान वैराग्य क्षीण झालेले आहे. भक्तीनं प्रश्न विचारला, का म्हटले, हा कली जर एवढा वाईट आहे, त्याच्यामुळे ज्ञान वैराग्य माझी मुलं क्षीण झाले. मग कथम परीक्षिता आराध्या, का बरं राजा परीक्षिताने या कलीला इथे राहू दिलं ते सांगा. का बरं हा कली इथं राहतोय, त्याला का बांधून टाकलं नाही, का त्याला मारून टाकलं नाही ते सांगा. नारदजी हसले आणि हसून भक्तीला सांगू लागले, भक्ती असं आहे, कलीला तू वाईट समजतेस, पण तसा नाही. आधी कलीचे दोष सांगायला सुरुवात केली, मग कलीचे गुण सांगतात. आधी दोष सांगत जावेत आणि मग गुण सांगत जावेत. नाहीतर आधी जर गुण सांगितले नंतर दोष सांगितलं तर घोटाळा होतो महाराज. आधी फार कौतुक करून घ्यायचं आणि मग म्हणायचं हे असे आहेत. आधी फार चांगलं छान 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 बोलून घ्यायचं, त्यांना चढून घ्यायचं वरती, मग म्हणायचं हे बावळट आहे. असं म्हणून चालेल का? आधी दोष सांगावेत आणि मग गुण सांगावेत. म्हणून कलीचा दोष आधी सांगायला सुरुवात केली. काय दोष सांगितला? म्हणजे यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधक. ज्या दिवशी मुकुंद भगवान या पृथ्वीमंडलाला सोडून निघून गेले, त्या दिवशी हा कली आला. आणि काय करतोय? सर्व साधन बाधका, सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा हा कली आहे. त्याचं प्राकट्यच तेवढ्या करता झालेलं आहे. पण का थांबला, मग का ठेवलं राजाने त्याला इथे, त्याचं कारण सांगू लागले. हा कली जरी साधनात बाधा निर्माण करणारा असला तरी सुद्धा हा कली वैष्णव आहे. हा कली भगवंताचा भक्त आहे. आणि हा कली भगवंताच्या आज्ञेनं आलेला आहे. तो स्वतः आलेला नाही, देवानं त्याला पाठवलेलं आहे. त्याचं युग आहे म्हणून तो आलेला आहे. आणि याच्या युगामध्ये त्यांनी महाराज फार श्रेष्ठत्व आहे. बाकीच्या युगांपेक्षा कलियुग श्रेष्ठ आहे. कसं काय? काय श्रेष्ठत्व आहे कलीमध्ये? अरे बाकीच्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधना करून भगवंतापर्यंत जाता येतं, पण त्या सगळ्या साधना कठीण आहेत महाराज. कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तना. अनेक प्रकारची साधना आहेत. सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये साधना केली जात होती. ध्यानानं परमात्मा प्राप्त होत होता. त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ केले जात होते. द्वापार युगामध्ये परिचर्या नाम सेवा केली जात होती. आणि कलियुगामध्ये भक्ती सर्वांना करता येते. कीर्तनानं परमात्मा प्राप्त होतो. महत्वाची गोष्ट आहे. हे कलियुग त्यांनी भगवंताच्या नामावर आधारित आहे. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतर ही पारा.
मला टाइम झालेला समजतच नाही म्हणून तुम्हाला प्रमाणाला मी थांबवलं. आता आज कुठे ढळच ना कथा काय करू आता मी तरी म्हणू द्यायचं म्हणा. कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा. सुमेर सुमेर नर उतरहि पारा, सुमेर सुमेर नर उतरहि पारा, सुमेर सुमेर नर उतरहि पारा, सुमेर सुमेर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा, कलिजुग केवल नाम आधारा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे कलियुग नामाच्या आधारावर उभा आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. तुकोबराय म्हणतात कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. कलियुगात कीर्तन केल्यानं देव प्राप्त होतो सोप्या साधनानं. किती सोपं साधन आहे. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. तेवढं केल्यानंच परमात्मा प्राप्त होईल कीर्तनानं. तुम्ही म्हणाल आम्हाला कुठं कीर्तन करता येतं का? आम्ही काय कीर्तनकार महाराज थोडेच आहोत, आम्हाला काय फेटा. आपल्याला एकच कीर्तन माहिती आहे, फेटा बांधायचा, कंबर बांधायचं आणि मग लोकांच्या समोर बोलायचं आणि तेवढंच कीर्तन. तेवढंच कीर्तन नाही. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. पहिलं कीर्तन आहे गुणसंकीर्तन, दुसरं कीर्तन आहे लीला संकीर्तन आणि तिसरं कीर्तन आहे नाम संकीर्तन. गुणसंकीर्तन सर्वांनाच करता येईल असं नाही, लीला संकीर्तन सर्वांनाच करता येईल असं नाही, पण नामसंकीर्तन मात्र सर्वांना करता येतं. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून नामसंकीर्तन सोपं साधन आहे महाराज, म्हणून सर्वांना करता येण्यासारखं साधन आहे, म्हणून नामसंकीर्तन करावं. म्हणून हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कलो नास्तैव 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 गतिरण्यथा. कलित आणि भगवंताच्या नामासमोर टिकतच नाही. महत्वाची गोष्ट आहे, नाम प्रधान असणारं साधन आहे. म्हणून आपण सदैव भगवंताचं नामचे कली संतरण उपनिषदामध्ये हे वर्णन आलं. चैतन्य महाप्रभूंनी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे भजन करायला सुरुवात केली. ते म्हणजे हा मंत्र आहे, श्रेष्ठ आहे असं त्यांनी सगळ्यांनी संकीर्तन करून म्हणायचं नाही. म्हणे असं का, मग आपण असं करू, थोडं त्याला उलट करू. मग हरे राम 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 हरे हरे असं म्हणण्यापेक्षा आधी कृष्णानं सुरुवात केली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं म्हणायला सुरुवात केली. या कलियुगामध्ये नामसंकीर्तन प्रधान साधन आहे. म्हणून कलीचं आधी दोष सांगून झाले, साधनात बाधा निर्माण करणारे आता गुण सांगतात. ते म्हणतात, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. ते म्हणतात यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. यत्फलम नास्ति तपसा, जे फल तपानं प्राप्त होत नाही, जे योगानं प्राप्त होत नाही, तत्फलम लभते सम्यक, तेच फल पूर्णपणे कशानं प्राप्त होतं, कलौ केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंताच्या कीर्तनानं प्राप्त होतं. म्हणून अखंड त्याचं नामसंकीर्तन आपण करायला हवं. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। बस हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नाम संकीर्तन प्रधान असणारं साधन कलियुगामध्ये आहे. कलीला का बंदिस्त केलं नाही, कलीला का राजा परीक्षितीनं मारलं नाही, त्याचं कारण सांगितलं. कली असं आहे की या युगामध्ये फक्त नाम संकीर्तनानंच जीव धरून जाऊ शकतो. नाम असं प्रधान साधन आहे. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. म्हणून भगवंताच्या नामस्मरणानं मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून त्यांनी सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती वर्णन करून सांगितले. सद्यमुक्ती होते ज्ञानानं आणि क्रममुक्ती होते नामानं. म्हणून नामचिंतन केल्यानं ज्ञानाचा अधिकार तयार होतो आणि अधिकार तयार झाला की सर्वज्ञेश्वराला तो कळतो. तो सर्वज्ञ असणारा ईश्वर गुरुरूपानं प्रगट होतो आणि प्रगट होऊन त्यांनी तत्वबोध प्राप्त करून देतो आणि मग खऱ्या अर्थानं त्यानं दिलेल्या ज्ञानानं जीव कृतार्थ होतो. हे नामामुळेच घडतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाम मंगळाचे तेने म्हणे. तुकोबारायांचा अनुभव आहे. ते म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. हे का झालं असेल कशामुळे? कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणी. काय झालंय म्हणे? तुका म्हणे मुक्ती पडलेली नवरी आता दिवसचारी खेळी मिळी. कशानं? नामानं. नाम प्रधान साधन आहे. नामचिंतन केलं पाहिजे, नाम संकीर्तन केलं पाहिजे. ते संकीर्तन भगवंतापर्यंत घेऊन जाईल. कलियुगाचं हे श्रेष्ठत्व. यत फलम नास्ते तपसा न योगेन समाधीना. योगानं जे फल प्राप्त होत नाही, तपानं जे फल प्राप्त होत नाही, समाधीनं जे फल प्राप्त होत नाही, ते फल नामानं प्राप्त होतं कलियुगामध्ये. पण श्रेष्ठ असणारा युग आहे म्हणून कलीला इथे ठेवलं. मग आता मी काय करू? भक्ती वर्णन करते आहे. माझ्या मुलांना त्यांनी पुन्हा पूर्वस्थितीत आणलं पाहिजे. तुमच्या समोर मी विनंती करते आहे. नारदांच्या समोर व्याकुळ होऊन भक्ती माता बोलू लागली. हे जयति जगति माया यस्य कायाधवोस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मे. हे नारदजी, ज्ञान वैराग्यांना पूर्वस्थितीत आणलं पाहिजे. काय करू? विनंती करते आहे. व्याकुळ झालेली आहे. नारदांचं कौतुक करते. तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात, तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. काहीतरी करा. मग नारदांना बरं वाटलं. नारदजी समजून सांगितलं, चिंता करू नकोस. वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम. चिंता करू नकोस. श्रीकृष्ण चरणांभोजम स्मरम दुःख गमिष्यसी. श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणांचं स्मरण कर, तुझं दुःख निघून जाईल. कसं काय वर्णन करून सांगतायत? द्रौपदीच्या परित्राता यदा कौरव कश्मलात.
द्रौपदीचा सांभाळ करणारा तो परमात्मा, कौरव रूपी कश्मल म्हणजे चिखल, आणि त्या कौरव रूपी चिखलामध्ये उमललेलं द्रौपदी रूपी फूल, कमळाचं फूल, त्या फुलाचं संरक्षण करणारा परमात्मा. द्रौपदीच्या परित्राता यदा कौरव कश्मलात पालिता गोप सौंदर्या सकृष्ण कोपिनोगतः. जो गोपिकांचा सांभाळ करणारा, शंखासुराच्या तावडीतून त्याने मला शंखचूडाच्या तावडीतून गोपिकांचा सांभाळ भगवंतानं जसा केला, तो परमात्मा इथेच आहे. सकृष्ण कोपिनोगता, कुठे गेलेला नाही, इथेच आहे. त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं म्हणून घाईघाईनं समोर आले नारदजी महाराज. सुतजी वर्णन करून सांगतायत नारदाने काय केलं आहे का. भक्तीच्या मांडीवर असणारे जे ज्ञान वैराग्य आहेत ना, त्यांच्या कानाजवळ मुख नेलं, कानाजवळ तोंड नेलं आणि बोलू लागले. अरे सुतवाच हे मुखम संयोज्य करणांते शब्दमुच्चय समुच्चरण ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो. हका मारू लागले ज्ञान वैराग्यांना, पण ते जागे होत नाहीत महाराज. म्हातारे झालेले आहेत, जर्जर झालेले आहेत. जरा आराम म्हातारपण, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. कानाजवळ त्याने पांढरा केस झाला की तो कानात सांगतो आता तू म्हातारा व्हायला लागलास. महत्वाची गोष्ट आहे, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. म्हातारपण आहे ना, ते म्हातारे झालेले आहेत, दुःखी आहेत, व्याकुळ झाले आहेत. नारदांनी हाक मारल्यावर त्यांनी असे डोळे उघडून पाहिले, परत डोळे लावून घेतले. म्हातारपणात शक्ती क्षीण होते महाराज, इंद्रिय शिथिल होऊन जातात. जसे त्यांनी बहिकरण म्हणजे बाहेरची इंद्रिय शिथिल होतात, तसं अंतकरण सुद्धा शिथिल होतं, बुद्धी सुद्धा शिथिल होते, शिथिल होतात सगळ्या प्रक्रिया. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शिथिल झाले, डोळे उघडून परत बंद केले. मग मात्र नारदांनी पुढचा मुद्दा वापरला. त्यांच्या कानामध्ये गीतेचा घोष, वेदाचा पाठ हा घोष करायला सुरुवात केली. वेद वेदांत घोषस्य गीता पाठे मुहुर्मुहु. तरी पण ज्ञान वैराग्य डोळे उघडायला तयार नाहीत. आता काय करावं. आता नारदांना चिंता पडली की वेदाचा गीतेचा घोष करतोय तरी पण हे डोळे उघडत नाहीत. नारदांना चिंता वाटायला लागली, यांना असं का झालं असेल. मग मात्र भगवंताचं स्मरण करू लागले आणि चमत्कार झाला. एक आकाशवाणी झाली महाराज, आणि आकाशवाणीनं सांगायला सुरुवात केली. अरे हे यदर्थम तू सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्मा विधस्यन्ति साधव साधुभूषण. यदर्थम तू सत्कर्म, सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा, अशी आकाशवाणी झाली. हे साधुभूषण नारदजी, जर या ज्ञान वैराग्यांना समाधानी करायचं असेल तर सत्कर्म करावं लागेल. सत्कर्म केल्याशिवाय ते पूर्वस्थितीत येणार नाही. आता नारदांना सत्कर्म करा एवढं कळालं, पण सत्कर्म कशाला म्हणायचं हे नाही कळालं. नेमकं सत्कर्म म्हणजे काय. अन्नदान केल्यानं सत्कर्म होईल, की त्या एखादी पानपोळी घातल्यानं सत्कर्म होईल, का भूदान केल्यानं सत्कर्म होईल, का गोदान केल्यानं सत्कर्म होईल, काय केल्यानं सत्कर्म म्हणायचं कशाला. सत्कर्म म्हणजे काय प्रश्नच पडला. याला विचारतात सत्कर्म म्हणजे काय, त्याला विचारतात सत्कर्म म्हणजे काय, कोणीच सांगायला तयार नाही. नंतर तर असं झालं, सगळ्या लोकांना बातमीच कळाली. म्हणजे हे नारदजी त्यांनी फिरतायत आणि सगळ्या लोकांना प्रश्न विचारतायत. एवढे श्रेष्ठ नारदजी, ते आपल्याला जर प्रश्न विचारायला मग काय करायचं. म्हणून दुरूनच नारदाला येताना पाहून लोक दरवाजाच बंद करून घ्यायला लागले. म्हणजे आपल्या घरात घुसले मग काय करायचं, आपल्यालाच प्रश्न विचारतील, त्यापेक्षा आपण त्यांना दिसायलाच नको, अशी अवस्था झाली. कोणीच त्यांना सांगायला तयार नाही. मग हे नारदजी भजन करत 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 बद्री विशाल क्षेत्रामध्ये गेले. प्रश्न विचारला होता ना की नारदांची आणि सनकादिकांची भेट कशी झाली. संयोग पुत्रतेसह कुठे त्यांचा संयोग झाला ते सांगा. मग अशा पद्धतीने संयोग झाला. नारदजी महाराज त्यांनी चिंतातूर झाले. कोणीच त्यांना सत्कर्म म्हणजे काय सांगेना. भक्ती ज्ञान वैराग्यांना सुख प्राप्त करून द्यायचे, पण आता मी काय करू, काही उपाय करता येत नाही. ते फिरणारे नारदजी त्यांनी बद्रिकाश्रमात गेले, तिथे सनकादिकांची त्यांची भेट झाली. मग दोघांमध्ये संवाद सुरू झाला. चिंतातूर आहेत नारद भक्ती ज्ञान वैराग्य करतात. चिंतातूर आहेत नारद समाजातल्या कठीण असणाऱ्या स्थितीला पाहून त्यांची चिंताच आहे. आणि या चिंतेला पाहून त्यांनी सनकादिकांनी ओळखलं आणि ओळखून विचारलं, कथम ब्रह्मण दिनमुखा कुतच चिंतातुर भवान, काय चिंता आहे सांगा. मग एवढं सगळं वर्णन नारदांनी करून सांगितलं. भक्ती ज्ञान वैराग्यांना सुखी करायचंय आणि काही उपाय सापडत नाही. सत्कर्म म्हणजे काय हे मला माहित नाही, मला कोण सांगेल याची चिंता आहे. नारदजी महाराज अशी चिंतातुर आहेत, विनंती करू लागले. महाराज इदानीं भूरिभाग्येन भवद्भिः संगमो भवत् कुमार भुर्वताम शीघ्रम कृपाम कृत्वा ममोपरी. माझ्यावर कृपा करा आणि मला सांगा यांच्या सुखाचा उपाय काय आहे. भक्ती ज्ञान विरागाणाम सुखम उत्पद्यते कथम. भक्ती ज्ञान वैराग्यांना सुख कसं होईल याचा उपाय सांगा.
आणि मग मात्र त्यांनी महाराज सनकादिक संत बोलू लागले. हरी कुमारा उचुहू हे माम चिंताम कुरु देवर्षी हर्षम चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व एवही. पूर्वीच त्यांना सुखी करण्याचा उपाय प्रगट झालेला आहे. त्यांना सुखी करता येईल, भक्ती ज्ञान वैराग्यानं सुख होईल. कशानं सुख होईल त्याचा उपाय त्यांनी महाराज सांगतात. लवकरात लवकर सांगा काय उपाय. म्हणजे पूर्वीच तयार झालेला उपाय आहे. मग सांगू लागले सत्कर्म केल्यानंच ते सुखी होतील. पण सत्कर्म म्हणजे काय. सत्कर्म सूचकोनुनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद भागवतालाप सतुगीत शुकादिभिः. सत्कर्म म्हणजे काय. श्रीमद भागवत कथा हे सर्वात श्रेष्ठ असणारं सत्कर्म आहे. याच्यासारखं श्रेष्ठ सत्कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. भगवंताच्या कथेसारखं श्रेष्ठ सत्कर्म जगात कोणतंच नाही महाराज. म्हणून तुम्हाला जर सत्कर्मच करायची इच्छा असेल तर भगवंताची कथा करा. नका पाहू कुठे, करा हरिकथा. तिथे अवचिता प्रगटेल. काहीच पाहू नका, कुठेच पाहू नका, हरिकथा करा, देव भेटेल. हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. मग भगवंताची कथा, मधुर असणारी कथा, भगवंताला प्रिय असणारी कथा, सत्कर्म करा. काय सत्कर्म आहे ते सांगितलं मला. श्रीमद भागवताला पसतु गीत शुकादिभिः. शुकाचार्यांसारख्यांनी ज्याचं गायन केलं ती श्रीमद भागवत कथा सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. नारदांना प्रश्न आला, प्रश्न पडला. तुम्ही ऐकतात सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. प्रश्न पडला म्हणण्यापेक्षा नारदांना शंका आली. महात्म्यांच्या शब्दावर कधीच शंका घेत जाऊ नये. डोळे झाकून विश्वास ठेवा महाराज. कालचे बाबा कीर्तन करीत होते ना, त्यांचा एक शब्द मला आठवतो. ते आम्ही लहान असताना त्यांच्या बरोबर त्यांनी फिरत होतो. 15 वर्ष बाबांच्या बरोबर पायी दिंडीत आम्ही प्रवास केला. त्यांचा एक शब्द मला आठवतो. महात्म्यावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, आणि ती श्रद्धा अंधश्रद्धा असावी. तुम्ही ऐकता सर्वजण. महात्म्यावर त्यांनी विश्वास ठेवत असताना, श्रद्धा ठेवताना अंधश्रद्धा असावी. म्हणजे काहीच विचार न करता संपूर्ण समर्पण महात्म्याच्या समोर करावं. महात्मा भगवंतापर्यंत घेऊन जाईल महाराज. पण आपलं डोकं जर लढवलं, आपली अक्कल जर चालवली, मग ते म्हणतात हे अकलीच आहे, हे तारे तोडतंय, हे श्रद्धाळू नाही. ज्याच्या पोटात शंका आहे, ज्याच्या पोटामध्ये कुतर्क आहेत, तो त्यांनी शंका असावी, शास्त्राला धरून असावी, त्याच्यात काही तथ्य असं, मग शंका विचारायचीच बंद होतील लोक. असं जर म्हटलं तर पण सांगू नये त्यांनी, पुन्हा पुन्हा सांगू नये. जर त्याचीच अक्कल लढवत असेल तर मग चांगलं नाही. महत्वाची गोष्ट आहे. सनकादिकांनी सांगितलं की अहो सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत कथा. नारदांना शंका झाली, लगेच विचारलं म्हणे का हो. वेद वेदांत घोषस्थ गीता पाठे प्रबोधिताम भक्ती ज्ञान विरागानाम नोदतिष्ठात्मिकम यदा. अहो म्हणे वेद वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, आणि त्यानं तुमचे ज्ञान वैराग्य जागे झाले, तुमच्या भागवतानं काय होईल. एवढा वेद श्रेष्ठ आहे, एवढी गीता श्रेष्ठ आहे, त्याचा पाठ करून ज्ञान वैराग्याला काही होत नाही. तुम्ही लागले सांगायला भागवतानं उद्धार होईल आणि भागवत असा सुख देईल. म्हणजे भागवताला कमीपणा आणला नारदांनी. महत्वाची गोष्ट आहे. शंकाच उत्पन्न झाली. महात्म्यावर शंका घ्यायची नाही. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेल. प्रतिज्ञाच केली होती की नाही. भीष्माचार्य प्रतिज्ञा करण्यात माहीर होते महाराज. आणि सगळ्या प्रतिज्ञा खऱ्या. नैष्टिक ब्रह्मचर्य राहील म्हणले, हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करीन, ब्रह्मचारीच राहिले असे भीष्माचार्य. त्यांचं नाव भीष्माचार्य नाही, त्यांचं नाव आहे देवव्रत. पण भीष्माचार्य नाव का पडलं. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म. म्हणजे प्रतिज्ञा करण्यात जे पारंगत आहेत त्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन, पांडव 5ही मारून टाकेल. असं म्हटल्यावर दुर्योधनानं परत शंका घ्यायची काय गरज होती का. गेला त्यांच्या समोर आणि त्यांना म्हणला, महाराज तुम्ही त्यांनी प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत 5 पांडव मारून टाकीन, पण मारले नाही तर आता काय गरज होती का म्हणायची. आता तर म्हटल्यावर उत्तर द्यावंच लागणार ना. मग खरं सांगून टाकले, बघ मला जर उद्या सूर्यास्तापर्यंत पांडव मारता आले नाही तर धनुष्य ठेवून देईन. ही भगवंताची लीला. त्याला बरोबर बुद्धी फिरवता येते. कोणाच्या बुद्धीत प्रवेश करेल, कसं काय करून घेईल, कुठून कोणाचं काय करेल सांगता येत नाही. मग तोच सगळं काय करतोय, त्याला बरंच काय करता येतं. या अलंकापुरात आपण कथा करतो आहोत. वरबापांना जर वाटलं ना आपण कथा करतो आहोत तर घोटाळावणीची दाट शक्यता आहे. कोणताच वरबाप कथा करू शकत नाही. फुग्यात राहू नका आणि वाऱ्यात फिरू नका. महत्वाची गोष्ट आहे. कथा करणारा तो आहे. जगन्नियंता मायबाप तोच सगळं काय करतो. त्यालाच सगळं करता येतं महाराज. तोच हे सगळं करतोय. त्यानंच ही सगळी व्यवस्था केलेली आहे. तोच एवढ्या श्रोत्यांना घेऊन आलेला आहे. तोच त्यांनी बोलून घेतोय आणि तोच बसून ऐकतोय.
हे सगळं त्यालाच करायचं. महत्वाची गोष्ट, तो जगन्नियंता आहे, त्याला सगळं करता येतं. म्हणून दुर्योधनाच्या बुद्धीत घुसला आणि प्रश्न विचारला, तर नाही उद्या निष्पांडवी पृथ्वी गेली, मग म्हणे धनुष्य ठेवून दे. यानं जर प्रश्न विचारला नसता तर म्हाताऱ्यानं 5 पांडव मारलेच असते महाराज. महत्वाची गोष्ट आहे. कारण प्रतिज्ञाच केली होती ना, महत्वाची गोष्ट आहे. पण हे असं त्याने घडलं, शंका घेतली म्हणून घोटाळा झाला. म्हणून महात्म्याच्या शब्दावर शंका घ्यायची नाही, डोळे झाकून विश्वास ठेवायचा. जर आपण त्यांची शरणागतीच केलेली आहे मग त्याच्यात काय कुतर्क करीत बसायचे. बस श्रद्धेनं त्यांच्यावर त्यांनी समर्पित व्हायचं. म्हणून बोलू लागले. मग मात्र सनकादिकांना थोडं वाईट वाटलं, पण संत आहेत महाराज, संयम हा संतांचा गुण आहे. त्यांनी स्वतःला सावरलं, रागवले नाहीत आणि न रागवता थोडं वाईट वाटलं पण तरी बोलायला सुरुवात करू लागले. सहन केलं ते आणि बोलू लागले, पहा श्रीमद भागवताला सामान्य समजू नका. तुम्ही वेदाला श्रेष्ठ म्हणतात, तुम्ही गीतेला श्रेष्ठ म्हणतात, मलाही मान्य आहे वेद श्रेष्ठ आहे, गीता श्रेष्ठ आहे, सगळे शास्त्र श्रेष्ठ आहेत, पण हे भागवत सुद्धा सामान्य नाही. मग वेद उपनिषदात सारा जाता भागवती कथा, ही भागवत कथा अशी आहे जी वेद आणि उपनिषदांचं सार आहे. ज्याला वेद उपनिषद पाहता येत नाहीत त्याने भागवत कथा पाहावी. त्याला वेदातलं सार सहजच भागवतातून कळेल, त्याला पुराणांमधलं सार, त्याला उपनिषदांमधलं सार त्यांनी भागवतातून कळेल. अशी श्रेष्ठ भागवत कथा आहे. अत्युत्तमा ततो भाती पृथक भूता फलाकृती, ही अति उत्तम आहे, जीवनामध्ये फल प्राप्त करून देणार आहे अशी श्रीमद भागवत कथा. हा महिमा भागवताचा सांगतात सनकादिक संत. म्हणे मग काय केलं पाहिजे सांगा. म्हणे इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम, हे ब्रह्मसंहित पुराण आहे. भक्ती ज्ञान विरागाणाम स्थापनाय प्रकाशितम. म्हणून या श्रीमद भागवत कथेचा आश्रय जर भक्ती ज्ञान वैराग्याने घेतला तर सुखी होते. मग त्यांना बोलवा, कथा सांगितली पाहिजे त्यांच्या समोर. म्हणे हो, कुठे करायची कथा, कशी करायची कथा. मग सनकादिकाने सांगितलंय, पहा आपण कथा करूया भगवती गंगेच्या काठावर. भगवती गंगेच्या काठावर मायापुरी नावाच्या क्षेत्रामध्ये आनंद नामक घाटावर सनकादिक संत नारदजी महाराजांना कथेचा महिमा वर्णन करून सांगतात, कथेचा विधी वर्णन करून सांगतात. आणि त्याची बातमी त्यांनी सगळीकडे पसरू लागली. भृगू नावाचे ऋषी आहेत, भृगू ऋषी. या भृगू ऋषींनी फिरून फिरून सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली, चला सनकादिक संत कथा सांगणार आहेत, नारदजी मुख्य यजमान म्हणून समोर बसणार आहेत, सत्संग होणार आहे, चला लवकर कथेचा प्रचार केला पाहिजे महाराज. लग्नासारख्या पत्रिका तयार करून वाटल्या पाहिजे, पंडाल म्हणजे मंडप दिला पाहिजे, सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था असली पाहिजे, खाणपानाची व्यवस्था करावी, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कथा सांगावी, दिवसभर कथा सांगत राहा. मध्यंतरी थोडं संकीर्तन असावं, हे भागवतात लिहिलेलं आहे. थोडासा विश्राम त्यांनी असावा, सूर्यास्तापर्यंत कथा सांगत राहावी, हा कथेचा नियम आहे महाराज. म्हणून कथा सांगायला सुरुवात करणारे सनकादिक संत निरोप त्यांनी भृगू ऋषी सांगू लागले, सर्वांना बोलू लागले. सनकादिक संत खाली आलेले आहेत, भक्ती ज्ञान वैराग्याला निरोप मिळालेला. दोघे जण आलेले आहेत महाराज. सनकादिक आले आणि भक्ती ज्ञान वैराग्य जाण्याकरिता निघाले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. जीवनामध्ये जर आपलं हित करून घ्यायचं असेल तर आपण संतांना शरण गेलं पाहिजे आणि आपले विचार उंच केले पाहिजे. तळागाळातल्या विचारात राहून मनुष्य कधी श्रेष्ठत्वाला प्राप्त होत नाही. म्हणून उंची वाढवायची असेल तर विचाराची उंची वाढवली पाहिजे. म्हणून स्वतःला कृतार्थ करण्याकरिता जीवानं वरती जावं. हे जे मायापुरी नावाचं क्षेत्र मी तुम्हाला म्हणतोय त्याचं नाव आहे हरिद्वार. हरिद्वार हे जे हरिद्वार आहे ना, हे सेंटर आहे महाराज, मध्यच आहे. हरिद्वार पासून बद्रीनाथ आणि हरिद्वार पासून वृंदावन सारखंच अंतर आहे, सारख्याच अंतरावर आहे. मग भक्ती ज्ञान वैराग्यांनी वर जायचंय आणि सनकादिक संतांनी खाली यायचंय. याच्यात काय अर्थ भरलेला आहे त्याच्या सुद्धा. जीवाचा उद्धार करायचा असेल तर संतांना खाली यावं लागेल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, खाली आले. ब्रह्ममूर्ती आहेत, कृतार्थ आहेत, पण ते खाली आले. संतांना जीवाचा उद्धार करण्याकरिता खाली यावं लागतं आणि जीवानं स्वतःचा उद्धार करून घेण्याकरिता वर जावं लागतं. एवढं जरी सूत्र कळलं तरी काम झालं ना, महत्वाची गोष्ट. म्हणून जीवानं वर जावं, स्वतःचा उद्धार करून घेण्याकरिता संतांच्या सानिध्यात जावं, विचाराची उंची वाढवावी, गरज आहे त्याची. पण भक्ती ज्ञान वैराग्याना निरोप मिळाला. आनंद नामक घाटावर गंगेच्या काठावर कथा होणार आहे.
इथे त्यांनी भृगु ऋषींनी सर्वांना बोलावलं. भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधा तिथी देवल देवरातो रामस्तथा गादी सुतश्य शाकलो मृकुंड पुत्र अजित पिप्पलादहा. एवढे सगळे ऋषीमुनी एकत्र आले. संघाधिक संत उंच आसनावर बसले. मोठे मोठे योगेश्वर आले, पाराशर ऋषी आले, व्यासदेवजी आले. एवढ्यांची नाव आहेत. महाराज संघाधिक कथा सांगणार आहेत. जे कथेला प्रगट करणारे व्यासदेवजी आहेत ते ऐकायला येऊन बसलेले आहेत. हे अतिशय श्रेष्ठ आहे. कथा सांगायला सुरुवात करणार आहेत संघाधिक संत. सगळेजण आतुरतेनं त्यांनी कथा श्रवण करण्याकरिता बसलेले आहेत. सगळ्यात आधी कथेचा महिमा संकाधिकांनी सांगायला सुरुवात केला. ते सांगू लागले, सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. ही भागवत कथा सामान्य नाही, हिचं सदैव सेवन करा. सदासेव्या श्रीमद भागवती कथा श्रवण करत राहा. हिचं जर तुम्ही श्रवण कराल, त्याचं जर चिंतन कराल तर हरिश्चित्तम समाश्रयेत, आपलं चित्त हरीच्या ठिकाणी स्थिर होईल. एवढं सामर्थ्य या कथेचं आहे. अशी असणारी दिव्य ही कथा श्रीमद भागवत कथा. तिचा महिमा सांगू लागले. हे सांगत असताना काही प्रश्न विचारले नारदांनी. का हो, या भागवताचं महात्म्य एवढं का वाढलं असेल ते तरी सांगा. मग तो प्रसंग सांगितला जो आपण काल ऐकला होता. भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले आणि निजधामाला जात असताना उद्धवानं प्रश्न विचारला, देवा आमच्यासारख्या भक्तांनी कोणाला शरण जावं. मग देवानं सांगितलं, मी जाणारच नाही, इथेच थांबणार आहे. म्हणे कुठे थांबणार आहात? मी श्रीमद भागवतात थांबणार आहे. स्वकीयम यत् भवेत् तेज तच्च भगवती दिद्धा. मी त्या भागवतात राहणार आहे. माझं स्वतःचं तेज मी भागवतात ठेवणार आहे. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. अर्णव म्हणजे समुद्र आणि भागवत रूपी समुद्रात माझं स्वतःचं तेज मी ठेवणार आहे. पण हे भागवत सामान्य नाही, प्रत्यक्ष भगवानच आहे भागवताच्या रूपात. म्हणून भागवताचा महिमा वाढला. तीच ही भगवंताची मूर्ती आहे. तेनेयम वाङ्मयीन मूर्ती. प्रत्यक्षावर्तते हरे. हे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. ऐकतात तुम्ही सर्वजण? महत्वाचा मुद्दा आहे. तेनेयम वाङ्मयीन मूर्ती. ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. अर्चना मूर्ती आणि वाङ्मयीन मूर्ती. अर्चना मूर्ती आज पहा काय गोड दिसते आहे. तुम्ही फोटो काढून घेत होते ना मग त्याचे. तो श्याम सुंदर आज खरोखर श्याम झालाय आणि सुंदर दिसत आहे. भगवती राधाराणी केवढी गोड दिसते आहे. वा, प्रत्यक्ष नारायणानं तिचा शृंगार केलेला आहे. असं म्हणून त्यांनी महाराज श्याम सुंदर गोड आहे. ही त्याची मूर्ती आहे, अर्चना मूर्ती. आणि श्रीमद भागवत ही त्याची वाङ्मयीन मूर्ती. तेनेयम वाङ्मयीन मूर्ती. वाङ्मयीन मूर्ती सर्वांच्या समोर आहे. याची सेवा केली पाहिजे. ते म्हणतात सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशी. भागवताची सेवा केली पाहिजे. तुम्ही ऐकता सर्वजण? आता भागवताची सेवा केली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं? लोक सेवा करतात की नाही? महात्म्याच्या संगतीत जर राहिलं तर त्याचे पाय दाबतील, त्याला पाणी आणून देतील, खायला आणून देतील, अंथरूण टाकून देतील. सेवा आहे. अशी सेवा केली जाते. हातपाय दाबणे ही सेवाच आहे. एखाद्याला वाटेल की भागवताची सेवा करायची, मग तो काय करेल? बाजारात जाऊन भागवत ग्रंथ विकत घेऊन येईल आणि घरी नेऊन वस्त्रात गुंडाळून त्याला दाबायला सुरुवात करेल. म्हणजे सेवा करायची भागवताची, दाबीत राहायचं. असली सेवा नाही म्हणत. भागवताची सेवा करायची म्हणजे काय करायचं? जिथे भागवत कथा सुरू आहे या कथेच्या प्रांगणात जायचं. तिथे गेल्यानंतर या चटाया अंथरायचं काम करायचं, भागवताची सेवा. तिथे झाडून घ्यायचं काम करायचं, ही भागवताची सेवा. आलेल्या लोकांना भोजनाचा प्रबंध करायचा, ही भागवताची सेवा. आलेल्या लोकांना पाणी प्यायचं विचारायचं, भागवताची सेवा. सगळ्या लोकांची सुविधा करणं, भागवत कथा श्रवण करणाऱ्या लोकांची ही सेवाच आहे. याला भागवताची सेवा म्हणायचं. म्हणजे सेवनात म्हणे महाराज ऐकायला टाइम नाही आणि सेवा कधी करायची? कसं बसं आम्ही बळजबरीने ऐकायला येतो, सेवा कधी करीत बसायची? म्हणे मग असं आहे, असं करा. जर सेवा करायला जमत नसलं तर फक्त श्रवण करा. सेवनात श्रवणात. म्हणे सेवा नाही जमलं तर श्रवण करा. म्हणे पण तो बाबा 2-3 वेळेला सांगतो आणि सकाळी 2-3 तास, परत संध्याकाळी 2-3 तास अवघडून जातो आम्ही, श्रवण करायला एवढा वेळ मिळत नाही. म्हणे मग काय करायचं? म्हणे असं करा, मग सेवनात श्रवणात नाही जमलं श्रवण तर पाठात भागवताचा पाठ करा. घरी बसून भागवत वाचा. हो म्हणे ते संस्कृत श्लोक आहेत ना, ते काही सहजासहजी म्हणतात. मराठी नीट बोलता येत नाही, संस्कृत कधी कळायचं? ज्याचं संस्कृत झालेलं आहे त्याला ती कळेल. आम्हाला जर संस्कृत झालं नाही, आम्हाला ते श्लोक कसे काय कळतील? म्हणे पाठ करता येणार नाही. म्हणे तुला सेवा करता येत नाही, श्रवण करता येत नाही, पाठ करता येत नाही. मग एक काम करा. काय? सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशी. नाहीच काय करता आलं तर या श्रीमद भागवताला आपल्या घरी घेऊन जा. पवित्र असणाऱ्या या श्रीमद भागवताला एका वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवा. जिथे तुमचं देवघर आहे
तिथे त्या भागवताला नेऊन स्थापन करा आणि रोज नित्यनियमानं भागवताचं दर्शन घ्या, तरी पाप निवृत्त करील एवढं सामर्थ्य भागवत. दर्शनात पाप नसे, दर्शनात पाप घालवतं असं श्रीमद भागवत आहे. सामान्य नाही, श्रेष्ठ आहे. दर्शनात पाप नासीने. भागवताचा महिमा सनकाधिक संत सांगू लागले आणि असा सांगत असतानाच एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? सगळ्यांच्या कानावर शब्द येऊ लागला महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद मेरी यही प्रार्थना है, बोलो ना मैं कभी नाम तुम्हारा. गोविंद मेरी यही प्रार्थना है, बोलो ना मैं कभी नाम तुम्हारा. हे निष्काम होते मैं दिन रात गाऊं, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवान की जय. सनकादिक संत श्रीमद भागवताचं महात्म्य सांगतायत आणि हे सांगत असताना चमत्कार झाला. ऐकणाऱ्या सगळ्या लोकांच्या कानावर शब्द येऊ लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. सर्वजण आश्चर्यानं पाहू लागले, कुठून आवाज येतो आहे. पाहतात तर काय चमत्कार झाला होता. भक्ती समोरून येत होती, भक्ती, पण एकटी नाही, तिच्याबरोबर तिची मुलं येत होती, ज्ञान आणि वैराग्य. आणि ते पण आधी जर्जर झाले होते, म्हातारे झाले होते, थकलेले होते, डोळे सुद्धा उघडू शकत नव्हते, अशी त्यांची अवस्था होती. आणि ते तरुण होऊन आले होते. फक्त आले होते असं नाही, ते संकीर्तन करत करत विभोर होऊन भगवंताच्या छंदात नाचत नाचत आले होते. महत्वाची गोष्ट आहे, याच्यात वर्णन आहे. भक्ती सुतवतो तरुण गृहीत्वा, प्रेमैक रूपा सहसा विरासा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथेती नामानी मुहुर्वदंती. नाचत त्यागणी भगवंताचं संकीर्तन करत करत समोरून आले. सर्वांना आश्चर्यच वाटलं महाराज, कारण आधी सर्वांना माहित होतं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेले आहेत, ते जर्जर आहेत, उठून बसू शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था आहे. आणि ते समोरून आले, लोकांचा विश्वासच बसेना. लोकांनी प्रश्न उत्तराचा कार्यक्रम सुरू केला. ते म्हणले भक्तीच कशावरून, हे ज्ञान आणि वैराग्यच कशावर. कारण अजून तर साधन करायचंय, अजून तर भागवत ऐकायचंय, मग त्यांचं म्हातारपण जाईल आणि मग ते तरुण होतील, मग सुखी होतील. हे नाचत आले कसे सांगा. बघा तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्यातच वर्म आहे. भागवताचा निरोप जरी आला ना तरी ज्ञान वैराग्य तरुण होतात महाराज. भागवताच्या निरोपानच ज्ञान वैराग्य तरुण झाले. फक्त निरोप मिळाला भागवत कथा होणार आहे, अजून ऐकायची आहे कथा, अजून श्रवण करणं पुढे आहे. फक्त भागवताचा निरोप जरी मिळाला तरी एवढा आनंदी होतो. आपण सगळेच होतो ना महाराज, भागवताचा निरोप आला तरी आनंदी. असंच आहे, असं हे श्रीमद भागवत आहे. पण भक्ती आनंदी आहे. समोर आली, संकादिकांना नमस्कार केला
आणि नमस्कार करून त्यांनी विचारू लागली, महाराज सांगा मी कुठे बसू, मला बसायला जागा सांगा. नमस्कार केला, बोलते आहे, भवद्भिरद्दैव कृतास्मी पृष्ठा कलिप्रनष्ठामि कथा रसेन क्वाहम तु तिष्ठाभ्युना ब्रुवंतु. सांगा मी कुठे राहू. सनकादिकांनी पाहिलं भक्ती आलेली आहे, कुठे बसायला जागा द्यावी. मग त्याने सांगितले, हे बघ तू भक्ती आहे, सामान्य नाहीस. भक्तेषु गोविंद स्वरूप करत्री प्रेमैक धरत्री सहसा विरासित. तू त्यांनी भवरोगाला घालवणारी आहेस. मग तू काय कर, तू त्यांनी सात्वंच तिष्ठस्व सुधर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसानी. वैष्णवांच्या मनामध्ये वास्तव्य कर, वैष्णवांच्या हृदयामध्ये राहा. म्हणून तेव्हापासून भक्ती वैष्णवांच्या हृदयात राहते. भक्ती कुठे राहते असं जर विचारत असाल तर भक्ती वैष्णवांच्या मनामध्ये वास्तव्य करते. तिने विचारलं कुठे राहू, मग तिला पत्ता सांगितला, वैष्णवांच्या हृदयात राहा. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते ना. आता मी रामकथा सांगणार नाही, प्रसंग सांगतो. रामप्रभू वनवासाला गेले तेव्हा त्यांनी वाल्मिकाच्या आश्रमात गेले होते आणि वाल्मिकजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज मी कुठे राहू, मला राहायची जागा सांगा. वाल्मिकाला विचारलं. का बरं वाल्मिकाला विचारलं असेल, कारण रामाला माहित होतं वाल्मिकानं ठरवलेलं आहे काय काय करायचे पुढे. मग आता तुम्हीच सांगा मी कुठे जाऊ. बोलीला वाल्मिक तैसाची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. पण वाल्मिकजींना प्रश्न विचारला, त्याने काय सांगितलं माहिती आहे. म्हणे रामा तुला जर राहायचं असेल तर स्थान सांगतो राहण्याचं. काम क्रोध मद मान न मोहा लोभ न क्षोभ न राग न द्रोहा जिनके कपट दंभ नाही माया उनके हृदय बसव रघुराया. हे रामा तिथे जाऊन राहा. कुठे? काम क्रोध मद मान न मोहा. जिथे काम नाही, ज्याच्या अंतकरणात काम नाही, ज्याच्या अंतकरणात क्रोध नाही, ज्याच्या अंतकरणात मद नाही, ज्याच्या अंतकरणात मोह नाही, ज्याच्या अंतकरणात अभिमान नाही, लोभ न क्षोभ न राग न द्रोहा. जिथे लोभ नाही, जिथे राग द्वेष नाहीत, जिनके कपट दंभ नाही माया, जे कपटी नाहीत, जे दांभिक नाहीत, ज्यांचं वागणं मायावी नाही, उनके हृदय बसव रघुराया. त्यांच्या हृदयात जाऊन राहा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, राम कुठे राहतो असं जर त्यांनी पाहायचं असेल तर ही सगळी लक्षणं पाहिले पाहिजे. मला वाटतं हे 14 ठिकाण आहेत. आता ते रामकथा सांगणारे बाबा समोर आहेत, त्यांच्याकडून कधीतरी तुम्ही रामकथा ऐका, म्हणजे ते विस्तारानं सांगतील. म्हणून 14 ठिकाणं सांगितली रामाला राहण्याची. म्हणून जसा राम राहतोय या ठिकाणी तशी भक्ती कुठे राहते? वैष्णवांच्या हृदयात राहते. वैष्णवांच्या हृदयामध्ये वास्तव्य करू लागली भक्ती. तिला समाधान वाटू लागलं, तिचं दुःख निवृत्त झालं, ज्ञान वैराग्य सुखी झाले. अतिशय आनंद वाटला नारदांना, कारण नारदांना चिंता होती ना. चिंता दूर झालेले नारदजी प्रसन्न झाले, समाधान वाटलं ना, आश्चर्य वाटलं नारदांना. हा त्यांनी भागवताचा दुसरा महिमा. काल पहिला आपण सकाळी पहिला महिमा पाहिला की ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. पहिला महिमा. दुसरा महिमा, या भागवताच्या सामर्थ्यानं भक्ती ज्ञान आणि वैराग्यांना सुख प्राप्त झालं. कारण प्रश्नच होता, सुखम उत्पद्यते कथम, भक्ती ज्ञान विरागाणाम सुखम उत्पद्यते कथम, कसं सुख प्राप्त होईल सांगा. म्हणून या भागवताच्या फक्त निरोपानच भक्ती ज्ञान वैराग्य सुखी झाले. हा भागवताचा महिमा दुसरा. नारदजी आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्यानं विचारले, का हो महाराज, या भागवताचं तर मला एवढं महत्व माहीतच नव्हतं. मी आपलं उगीच तुम्हाला म्हटलो वेद वेदांताचा घोष केला आणि गीतेचा पाठ केला आणि त्याने काय होत नाही, तुमच्या भागवतानं काय व्हायचं. पण मला कळालं हे भागवत सामान्य नाही. या भागवताला पाहून ज्ञान प्रफुल्लित झालं. ज्ञानाला पाहून आपण सगळेजण प्रफुल्लित होतो, पण ज्ञानाला विचारा तुला काय आवडतं, ते ज्ञान म्हणतं मला भागवत आवडतं, भागवतात राहायला आवडतं. म्हणून खरा ज्ञानी जर ओळखायचं असेल तर त्याची परीक्षा भागवतातच होते. आम्ही तुमच्या समोर सांगतो पण आम्ही आपलं असंच सांगतो, ऐकून गोळा करून हे सगळं त्यांनी सांगायचं काम आम्ही करतो. गोष्ट खरी आहे, पण खरा जो ज्ञानी पुरुष आहे तो अनुभवानं बोलतो. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये अनुभवाची जोड असते आणि अनुभवानं बोलून त्यांनी बोलतो, त्याचा शब्दच काम करतो. महाराज वजनदार शब्द बाहेर पडतात ना, आणि ते पडले की समोरच्या माणसावर प्रभावच करतात. महत्वाची गोष्ट आहे. आम्ही बसून कथा ऐकल्या, रेकॉर्डिंग ऐकली, ज्यांना पाहिलंच नाही त्यांची ऐकली. अखंडानंद स्वामी, अखंडानंद सरस्वती महाराज, ज्यांची श्रीमद भागवत कथा अतिशय अप्रतिम कथा. शांकर मतानुसार त्यांनी वेदांत सांगणारे अखंडानंद स्वामी, ज्यांच्या श्रीमद भागवत कथेचा हिंदी त्यांनी लिखाण झालं, त्याचा मराठी अनुवाद परमपूज्य आदरणीय डॉक्टर महाराजांनी केला. भागवतामृत त्याचं नाव आहे.
डॉक्टर महाराजांनी अनेक ग्रंथ प्रकाशित केले, गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकाशन केलं, त्याच्या श्रीमद भागवताचं सुद्धा प्रकाशन केलं, मराठी अर्थ लिहिला. फार गोड आहे महाराज, तुम्ही आवर्जून घेऊ शकता. ज्याला हवा असेल मराठी अर्थ, जर तुम्ही डॉक्टर महाराजांना